आज महायुतीचा अर्थसंकल्प सादर झाला। या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्रामध्ये वाहनं महागणार आहेत। अर्थसंकल्पामध्ये मोटर वाहन कर वाढवला गेलाय। अजित पवारांच्या घोषणेमुळे सरकारचं उत्पन्न मात्र वाढणार आहे। सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर 4 चाकी सीएनजी व एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते। या कराच्या दरामध्ये 1% वाढ प्रस्तावित करीत आहे। सदर वाढीमुळे राज्याला 25-26 मध्ये 150 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की गेल्या 10,000 वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता। या अर्थसंकल्पात मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातोय त्यातल्या काही गोष्टी जेवढे आपल्याला तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न मी केला। साधारणतः जर का त्याचं सार काढायचं झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे, सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्हाला त्याच्यात मिळेल, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे।